नमस्कार मित्रांनो, जय हिंद। मित्रांनो, 100 भागिले 10 कंसामध्ये 2 अधिक 3 याचं उत्तर 50 आहे की 2 आहे, नेमकं कसं ठरवणार? त्यासाठी मित्रांनो पहिल्यांदा एक काम करूया आपण। मी तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ देतो, तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवा। तुमचं उत्तर काय येतं ठरवा, 50 येतं की 2 येतं तुम्ही ठरवा। ज्याचं जेही उत्तर येईल ते उत्तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लगेच लिहून टाकायचंय तुम्ही। तर चला 30 सेकंद थांबणार आहे मी, तुम्ही याचं उत्तर सोडवा आणि मग नंतर आपण व्हिडिओ समजून घेऊया याचं करेक्ट आन्सर काय आहे आणि ते उत्तर कसं येतं हे सुद्धा व्यवस्थितपणे आज आपण समजून घेणार आहोत। म्हणजे ज्याचं कुणाचंही या प्रश्नाचं उत्तर सोडवताना चूक होईल, ती चूक का झाली हे त्याच्या आज ह्या व्हिडिओमुळे लक्षात येऊन जाईल। तर चला मित्रांनो 30 सेकंद थांबतो आणि त्यानंतर याचं उत्तर मी तुम्हाला समजावून देतो। यामध्ये बऱ्याच मित्रांचं उत्तर 50 येईल, काही मित्रांचं उत्तर 2 येईल। तर नेमकं उत्तर काय? तर आपण ह्या व्हिडिओत ते समजावूनच घेणार आहोत, अजिबात काळजी करायचं कारण नाही। पण पहिल्यांदा तुमचं उत्तर चुकतंय की बरोबर येतंय हे पहिल्यांदा आपण चेक केलं पाहिजे, बरोबर? चला, ज्याचंही उत्तर आलं असेल त्याने कमेंट बॉक्समध्ये लिहून टाका। तर चला मित्रांनो, आता समजून घेऊया आपण याचं एक्झॅक्ट आन्सर काय आहे, करेक्ट उत्तर काय आहे, बरोबर? तर पहिल्यांदा आपण काय करू, 100 भागिले 10 कंसामध्ये 2 अधिक 3 5 होतील, हे सर्वांना माहीत आहे, बरोबर? त्यानंतर काय करूया आपण, 100 भागिले 10 आणि 5 याचा संबंध गुणाकाराचा आहे, बरोबर की नाही मित्रांनो? इथपर्यंत मित्रांनो आपण बरोबर आलो आहोत। पुढे काय करणार आहोत, तर आपला नियम काय आहे बोडोमासचा, तर गुणाकार आणि भागाकार यामध्ये जी क्रिया पहिल्यांदा आली ती क्रिया पहिल्यांदा करतो आणि मग उरलेली करतो। तर इथं भागाकार पहिल्यांदा आला, 10 भागिले 100 केलं तर उत्तर 10 येईल, 10 100 होतात। पुढे गुणाकारात 5 आहे म्हणून उत्तर 50, बरोबर? अशा पद्धतीने खूप साऱ्या मित्रांचं उत्तर 50 आलं असणार। आता खूप साऱ्या मित्रांचं उत्तर 2 कसं आलं असेल तेही समजावून देतो। 100 भागिले 10 कंसामध्ये इथं 5 झाले त्यांचे, 3 आणि 2 5, बरोबर? त्यानंतर काय केलं असणार त्यांनी, 100 भागिले इथं 10 गुणिले 5 आहे म्हणून डायरेक्ट 50 लिहून टाकले आणि 50 दुने 100, अशा पद्धतीने त्यांचं उत्तर 2 आलं असणार आहे। आता मित्रांनो मी तुम्हाला दोनही उदाहरणं या ठिकाणी दोन्ही पद्धतीने सोडून दाखवलंय। यातली बरोबरची पद्धत कोणती जर सांगता येत असेल तर काही अडचण नाही मित्रांनो, पण ज्यालाही लक्षात येत नसेल की उत्तर नेमकं 2 की 50, त्या सर्वांसाठी मित्रांनो हा व्हिडिओ मी मुद्दाम तुम्हाला देतोय। कारण मित्रांनो इथं बरेच जण चूक करतात। काय चूक करतात बघा, इथपर्यंत बरेच मित्र बरोबर येतील, 100 भागिले 10 गुणाकारात 5 आहे इथपर्यंत बरोबर येतील, पण इथं गुणाकारात 5 आहे म्हणून बरेच मित्र 10 गुणिले 5 बरोबर 50 असं डायरेक्ट लिहून मोकळं होतील। तर मित्रांनो तसं होणार नाही। इथं मी पुढची मांडणी करून दाखवली बघा, 100 तसेच ठेवले, भागाकारामध्ये 10 आहे, गुणाकारामध्ये 5 असणार, बरोबर? याच्या पुढच्या पायरीमध्ये काय गडबड करतो आपण, ती चूक जर लक्षात आली मग मात्र हा प्रश्न तुमचा कधीही चुकणार नाही। कारण खूप सारे मित्र या पद्धतीने जाऊ शकतात। ज्यावेळेस भागाकार आणि गुणाकार असतो त्यावेळेस आपण काय करतो, जी क्रिया आधी आली ती करतो आणि नंतर उरलेली करतो। तर इथं भागाकार पहिल्यांदा आलाय म्हणून भागाकार केला, तर भागाकाराला 10, नंतर गुणाकारात 5 आहे म्हणून 50। अशा पद्धतीने या प्रश्नाचं खरं उत्तर एक्झॅक्ट आन्सर जे आहे ते 50 आहे। ज्याचंही 2 उत्तर आलं असणार त्या सर्वांचं हे उदाहरण सोडवताना चुकलेलं आहे। ती चूक कशामुळे झाली, कारण इथं 10 हा 2 अधिक 3 ला गुणतो हे आपल्याला माहीत असतं आणि म्हणून आपण ह्या डायरेक्ट 10 गुणिले 5 बरोबर 50 असं करून मोकळं होतो। तर मित्रांनो ही चूक व्हायला नको। अजूनही मित्रांनो तुमच्या लक्षात आलं नसेल ना, तर आता तुमच्या समोर मी अशी 2 उदाहरणं घेणार आहे की ज्यामुळे तुमच्या परफेक्ट लक्षात येऊन जाईल की कोणत्या उदाहरणाचं उत्तर काय असेल। आपल्याकडून होणारी जी चूक आहे मित्रांनो, ती चूक लक्षात येण्यासाठी मी तुमच्या समोर पुन्हा तेच उदाहरण ठेवतो बघा। 100 भागिले 10 कंसामध्ये 2 अधिक 3 हा एक प्रश्न आहे मित्रांनो, आणि दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे 100 भागिले कंसामध्ये 10 पुन्हा छोट्या कंसामध्ये 2 अधिक 3
आता तुम्ही जर निरीक्षण केलं तर मग मात्र तुम्हाला दोन्ही उदाहरणातला फरक लगेच लक्षात येईल. ज्यांचंही उत्तर 2 आलं होतं त्या सर्वांना लक्षात येईल की आपली नेमकी चूक कुठं झाली होती. बघा इथं 100 जे आहे याच्या भागाकारात कोण आहे, 100ला कुणी भागलं आहे, तर 100ला ह्या संपूर्ण कंसाने भाग दिला आहे. म्हणजे कंसामध्ये ज्याही संख्या असतील त्या सगळ्यांची एकत्र क्रिया केल्यानंतर जे उत्तर मिळेल त्या संख्येने 100ला भाग द्यायचा. इथं मात्र तसा कंस नाही, म्हणून इथं 10 आणि कंस याच्यामध्ये गुणाकारात चिन्ह आहे. बघा 100 भागिले 10 गुणिले कंसामध्ये 2 अधिक 3 असं आहे की नाही मित्रांनो. तुम्हाला माहिती इथं गुणाकार आणि इथं भागाकाराला पहिल्यांदा भागाकार करावा लागेल, त्याच्याही आधी तुम्हाला कंस सोडावा लागेल. पण कंसातली क्रिया जरी केली तरी काय होईल बघा, 100 भागिले 10 गुणिले 2 अधिक 3 5 होतात, तर हे कंस काढून टाकला तरी चालेल, बरोबर की नाही. मग याची मांडणी अशी होईल आणि अशी मांडणी केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की भागाकार आणि गुणाकार जर क्रिया आली तर पहिल्यांदा जी येते ती पहिल्यांदा करायची असते. मग हे 10 10 100 होतील म्हणून 10 उत्तर आलं गुणिले 5 बरोबर 50. याचं उत्तर किती आलं 50. हे 50 कशामुळं आलं, कारण इथं 10 जो आहे हा 10 इथं 100ला भाग देणारा आहे. इथं 10 दिसतोय परंतु हा 10 100ला भाग देणारा तर आहेच, त्यासोबत 2 अधिक 3 हे यांनी सुद्धा 100ला भाग द्यायचा आहे. म्हणजे हा जो मोठा जो कंस आहे, हे जे ब्रॅकेट आहे, ह्या ब्रॅकेट संपूर्ण ब्रॅकेट हे 100ला भाग देणार आहे. म्हणून पहिल्यांदा ब्रॅकेट काढणार आपण. आपला नियमच आहे सर्वात पहिल्यांदा कंसातली क्रिया करायची, बरोबर. ब्रॅकेटमध्ये 10 आहे की नाही ते तसेच ठेवू. ह्या छोट्या ब्रॅकेटमध्ये 2 आणि 3 5 होतात ना, मग ते गुणाकारात 5 असे करू आपण, बरोबर. पुन्हा ब्रॅकेट एक तसंच राहील. आतलं ब्रॅकेट निघून गेलं. पुढे काय होईल मित्रांनो, 100 भागिले 50 होतील. आता मात्र 50ने 100ला भाग दिला, उत्तर आलं 2. इथं लक्षात घ्या मित्रांनो, हे उदाहरण मी व्हिडिओच्या सुरुवातीला दिलं. बऱ्याच मित्रांचं उत्तर 50 आलं असणार, काहींचं उत्तर 2 देखील आलं असणार. तर ज्यांचं उत्तर 2 आलं असेल ना याचं, त्या सर्वांना ही चूक लक्षात यावी म्हणून मी मुद्दाम हा व्हिडिओ तुम्हाला दिलाय मित्रांनो. बघा इथं ब्रॅकेट नाही, इथं जर ब्रॅकेट असतं तर ब्रॅकेटमध्ये संपूर्ण संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भाग काय असेल ते करून घेतला असता आणि नंतर भाग दिला असता. पण इथं तसं नाहीये, म्हणून याचं करेक्ट आन्सर 50 आहे. याचं करेक्ट आन्सर 2 हेच आहे. कारण ह्या ब्रॅकेटमधल्या संख्यांवर क्रिया केल्यानंतर ब्रॅकेट निघेल आणि मग ब्रॅकेट काढल्यानंतर जी संख्या उरेल 3ने भाग द्यायचा आहे 100ला. अशा पद्धतीने मित्रांनो. तर चला मित्रांनो, एक उदाहरणामुळे तुम्हाला लक्षात आलं असणार आहे की आपली उदाहरण सोडताना नेमकी चूक कुठं होऊ शकते. एक उदाहरण पुन्हा घेतो मित्रांनो, म्हणजे पुन्हा एकदा तुमचा व्यवस्थित सराव होईल. आणि एक उदाहरण मी तुम्हाला सरावासाठी देणार आहे मित्रांनो. तर चला पहिल्यांदा एका उदाहरणाचा पुन्हा एकदा सराव करूया. 75 भागिले 3 कंसामध्ये 17 वजा 12 बरोबर किती. पुन्हा सेम तसंच उदाहरण आहे मित्रांनो. 75 भागिले 3 कंसामध्ये 17 वजा 12. आता तुमच्या लक्षात इथं मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या, काय इथं 75ला भाग द्यायचा आहे. कुणी भाग द्यायचा आहे, तर ही संख्या संपूर्ण कंसात आहे का नाही. म्हणजे याचा अर्थ आपण याची जरा सुटसुटीत मांडणी करू. 75 भागिले 3 गुणिले हे 3 आणि कंस हा गुणाकारात आहे की नाही, 17 वजा 12 बरोबर 5 उत्तर आलं. आता ही खरी मांडणी झाली. आणि अशी मांडणी समोर असली की आपल्याला लगेच माहीत असतं या दोघांचा भागाकार पहिल्यांदा करू. 25 त्रिक 75 होतील म्हणून 25 गुणिले 5 बरोबर 25 5 125. हे झालं मित्रांनो तुमचं ह्या प्रश्नाचं उत्तर. पण मित्रांनो मी तुम्हाला सरावासाठी देतो. समजा मी इथं असं ब्रॅकेट टाकलं. आता या प्रश्नाचं उत्तर किती हे तुम्ही सोडवायचं आहे मित्रांनो, आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. म्हणजे मित्रांनो तुम्हाला ब्रॅकेटमध्ये असल्यानंतर मोठ्या कंसात असलेल्या संख्येमुळं कसं उत्तर चेंज होतं तेही लक्षात येईल, आणि ब्रॅकेट नसताना म्हणजे मोठा कंस नसताना सुद्धा उत्तर कसं बदलतं तेही लक्षात येईल, बरोबर की नाही. याच्यासाठी सोपी एक आयडिया सांगतो बघा लक्षात ठेवण्याची. 16 भागिले 16 किती होतात, तर आपल्याला माहिती आहे एक उत्तर आहे, बरोबर की नाही. आता इथं 16 भागिले 16 करण्याऐवजी मी 16 भागिले हे जे 16 आहे याचं रूपांतर 2 कंसामध्ये 8 केलं तर चालणार नाही का. चालणार नाही का, चालेल, कारण 2 आणि 8चा गुणाकार होतो की नाही, मग 8 दुनी 16 होतात. मग आता मित्रांनो मला सांगा
इथं 16ने भाग द्यायचा आहे, पण इथं मात्र 16 भागिले 2 गुणिले 8 असं जर केलं तर इथं फक्त 2ने भाग द्यावा लागेल, कारण 8 नंतर आहे, तो गुणाकारात आहे. आधी भागाकार करू आपण. मग 2 8 16 होते ना, 8 8 64 उत्तर होऊन जाईल ते, बरोबर की नाही. म्हणून तुम्हाला इथं ब्रॅकेट टाकावंच लागेल. याला सुद्धा असं ब्रॅकेट असणार, बरोबर की नाही. तेव्हा याचं उत्तर पुन्हा 1 येईल, कारण आधी गुणाकार होईल, मग कंसामध्ये टाकल्यानंतर मग 8 दुणे 16 होतील, मग 16 भागिले 16 असं होईल आणि मग उत्तर 1 येईल. म्हणून ब्रॅकेटमध्ये जर संख्या असेल संपूर्ण, भागाकारात जी संख्या आहे ती संपूर्ण जर ब्रॅकेटमध्ये असेल तर आधी ब्रॅकेट सोडवतो आपण. म्हणून तुमच्या लक्षात आलं याचं उत्तर कसं काढायचं. तर याचं उत्तर कसं काढायचं हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर याचं उत्तर सोडवा आणि आपल्या हे व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तुम्हाला उत्तरही सांगून ठेवतो मित्रांनो, तुमचं उत्तर 5 यायला पाहिजे. किती उत्तर यायला पाहिजे? 5. पण ते 5 उत्तर येतं का नाही जरा चेक करून बघा, सराव करून बघा. तर चला मित्रांनो, उदाहरण सोडवताना आपली चूक कशी होऊ शकते हे समजावून देण्यासाठी मुद्दाम हा व्हिडिओ तुम्हाला दिला. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. या टाईपची उदाहरणं तुमच्या स्वतःच्या मनाने तयार करा, त्याचा सराव करा, म्हणजे पुन्हा तुमच्याकडून चूक होणार नाही. असं उदाहरण सोडवताना चॅनलवर पहिल्यांदा आला असाल मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तुमच्या मित्रांना जर ह्या व्हिडिओची गरज असेल तर तुमच्या किमान 5 मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. लवकरच भेटूया गणिताच्या अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.